जुगाड रेसिपीमध्ये स्वागत। जय शिवराय। आज आपण पाहणार आहोत स्टफ पालक भजी। अगदी 3 फ्लेवरची आपण भजी एकाच वेळी पाहणार आहोत। अगदी एकाच भज्यामध्ये आपल्याला 3 फ्लेवरची ही भजी पाहता येणार आहेत। पाहू शकता, अगदी करायलाही सोपी आणि अगदी कमाल रेसिपी आहे। करून पहा अगदी सोप्या पद्धतीने। चला तर ही स्टफ पालक भजी कशी करायची त्यासाठी इथे मी पालक घेतलेला आहे। आता ही पालकाची मोठी पाने आहेत, अगदी छोटी पाने पण चालतील। स्वच्छ धुवून घ्यायची। त्याचप्रमाणे कांदा आणि बटाटा मी घेतलेला आहे कट करून। त्यानंतर आपण बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 5 ते 6 चम्मच बेसनचे पीठ। त्यानंतर 1 चम्मच ओवा घालून अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी अर्ध्या चम्मचलाही कमी आपण लाल तिखट घातलेलं आहे। त्याचप्रमाणे थोडीशी हळद आणि सोडा, अगदी थोडासा मी सोडा घातलेला आहे आणि अगदी थोडं पाणी घालून आपण हातानेच हे बॅटर तयार करायचं। हाताने बॅटर केले ना तर भजी अगदी आपली कुरकुरीत होतात। जरूर करून पहा। अशा प्रकारे हाताने आपण हे बीट करायचं पीठ थोडंसं। त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं। अगदी जास्त पातळ नाही किंवा अगदी जास्त घट्ट नाही। पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी थोडीशी आहे पातळ। त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच गरम तेल घातलेलं आहे आणि पुन्हा हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता अशा प्रकारे मी पालकचं पान घेतलेलं आहे। आता अशा प्रकारे आपण आता त्यांना हे बॅटर लावून घ्यायचं। अगदी आतल्या बाजूने दोन्ही पानांना आपण हे बॅटर लावून घेतलेलं आहे। आता इथे आपण बटाटा आणि कांदा त्यालाही आपण बॅटर लावून घे। अगदी तुम्ही नाही लावलं तरी चालेल, अगदी तसे ठेवले तरी चालतील। अशा प्रकारे आपण पुन्हा हे पालक पान झाकायचं आणि आता दोन्ही बाजूने छान कोटिंग करून घ्यायचं। पाहू शकता अगदी अलगद करा आणि अशा प्रकारे अगदी नरम तेलामध्ये अगदी अलगद हे पान ठेवायचं आणि अगदी छान तळून घ्यायचं दोन्ही बाजूने। अगदी वरच्या बाजूला जरी तेल घातले तरी चालेल। पाहू शकता आपलं हे पालकची भजी आहे ती किती छान क्रिस्पी झालेली आहे, फुगलेलं आहे आणि करायलाही सोपे आणि खायलाही सोपे। अगदी 3 फ्लेवरची एकाच वेळी। आणि अशी ही जर रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्हाला जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तयार आहेत आपली स्टफ पालक भजी। धन्यवाद।